पक्ष चालवू नका, तुमचा स्वतःचा पक्ष चालवा, तुम्ही त्या पक्षाचे प्रमुख व्हा आणि मग सांगा जे आम्हाला तुम्ही जे ज्ञान देताय ना फुकटचं ते मग द्या. चोऱ्या माळ्या करून लोकांचे पक्ष घ्यायचे ताब्यात, दरोडे टाकायचे, लुटमार करायचे, पैसे वाटून खासदारांना विकत घ्यायचे आम्ही आणलेले. ज्या दिवशी हातात सत्ता नसेल त्यांच्या आणि ते गेलेले असतील तेव्हा ते त्याने विचार करावा आपली काय अवस्था. त्यांनी तो विचार करावा आणि त्यांची सत्ता जाणार आहे हे पण लक्षात ठेवा. सर, शेवटचा प्रश्न खरं तर काल एकनाथ शिंदेच्या महिला आघाडीच्या वतीने शिवसेनेच्या मुंबई पोलिसांना निवेदन देण्यात आलं की तुम्ही जे विधानं करताय त्यावर कायदेशीर. मी काय विधान केलं त्यांनी सांगायला पाहिजे ना. मी गद्दारांना गद्दार म्हणतो, पुढे काय. दुसरा पर्याय शब्द असेल तर मला द्या असं मी त्यांना सांगितलेलं. मी मराठी भाषेचा अभ्यासक आहे. मी 40 वर्ष सामनाचा संपादक आहे. त्याच्या आधी सुद्धा मी अनेक मोठ्या वृत्तपत्रात काम केलं. मराठी भाषेतले सगळे शब्दकोश, शब्द रत्नाकर माझ्याकडे आहे. त्याची मी पारायणं केलेली आहे. गद्दार आणि बेईमान याला पर्यायी शब्द मला एकच आढळला, तो म्हणजे एकनाथ शिंदे. मराठी भाषेत दुसरं कुठला असेल तर मला त्याने सांगावं. सर, जो खासदार छोड़ के गए हैं, उद्धव ठाकरे उन क्षेत्र में दौरा करने वाले हैं. ऑपरेशन टाइगर हुआ, अब ये कह रहे हैं कि जो एमएलए हैं उनसे भी टच में है. आप टाइगर को बदनाम मत करो. उद्धव ठाकरे की तरफ से ये टाइगर को बदनाम मत करो. एक तो मान लिया ना, हम सब लोग आज भी टाइगर है. अगर हम टाइगर है तो जो आपके साथ चले गए वो कौन है? लोमड़ी है. आप लोग लोमड़ी है, हम टाइगर है. टाइगर का कभी ऑपरेशन नहीं होता है. टाइगर को आसपास आप नहीं जा सकते, इसलिए तो आप डर कर भागम भाग, किसी को Y+, किसी को YZ, किसी को Z+, किसी को प्राइवेट सिक्योरिटी. टाइगर को तो आप डरते हो ना. डरना भी चाहिए, खा जाएगा आपको. आप सिक्योरिटी में बैठकर मंत्रालय में हमसे बात करेंगे. सबसे पहले आप अपने खुद की पार्टी बनाओ. शिवसेना आपके नहीं है, वो हमारी है.